नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये वावरत असताना जर एखादा वाद झाला, तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद असो, जमिनीचा वाद असो, किंवा आपण एक ग्राहक म्हणून सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीसोबत झालेला वाद असो, आपण सरळ सरळ कोर्टाची पायरी चढू असं म्हणत असतो आणि सरळ सरळ कोर्टात दाद मागत असतो. परंतु आपल्याला हे माहीत आहे काय की कोर्टात दाद मागण्यापूर्वी सुद्धा आपल्याला दुसऱ्या सुविधा उपलब्ध आहे, न्यायिक प्रक्रिया उपलब्ध आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. मित्रांनो, ADR हा शब्द आहे, अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन, म्हणजे वैकल्पिक वाद निवारण. असे केंद्र आहेत, त्यामध्ये मध्यस्थी केंद्र असतात, त्यामध्ये लोक अदालत येत असते, अशा पद्धतीची कन्सिलिएशन होत असते. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे सरळ सरळ न्यायालयात न जाता न्यायालयात जाण्याच्या पूर्वीची प्रक्रिया, त्याला म्हणतो आपण प्री लिटिगेशन. लिटिगेशन सुरू होण्यापूर्वीची प्रक्रिया, आणि ही प्रक्रिया चालत असते परमनंट लोक अदालतीमध्ये. स्थायी लोक अदालत, एक स्थायी स्वरूपाची लोक अदालत असते. त्यामध्ये एक न्यायाधीश असतात, मुख्य त्याला अध्यक्ष चेअरमॅन असतात परमनंट लोक अदालतचे. या लोक अदालतीच्या स्थापना महाराष्ट्रात झालेल्या आहेत. याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. याकरिता आपल्याला या विषयाची माहिती देण्याकरिता परमनंट लोक अदालत नागपूरचे अध्यक्ष श्रीमान दीपक भेंडे साहेब, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, आपल्याला माहिती देत आहे. तर चला ऐकूया, ही स्थायी लोक अदालत काय आहे, तिचे अधिकार क्षेत्र काय आहे. नमस्कार, मी दीपक भेंडे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष स्थायी लोक अदालत मंच नागपूर. मी आपणास सांगू इच्छितो की कायदेशीर सहाय्य प्राधिकरण कायदा 1987 कलम 22A नुसार या प्राधिकरणाची स्थापना महाराष्ट्रात 4 ठिकाणी झालेली आहे. ती म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर. यामागील उद्देश म्हणजे लवकरात लवकर वाद न्यायालयात केस जाण्यापूर्वी निकालात काढणे हा आहे. या मंचासमोर सार्वजनिक उपयोगिता सेवा अंतर्गत उद्भवलेले वाद येत असतात. ते म्हणजे दळणवळण सेवा, पोस्टल, टेलिफोन, विद्युत, पाणी सेवा, दवाखाना, औषध, विमा, शिक्षण, बँकिंग, निवृत्तीवेतन वगैरे. अर्जदाराला या मंचासमोर न्याय मागताना एकही पैसा कोर्ट फी भरावी लागत नाही. विरुद्ध बाजूचे उत्तर दाखल झाले म्हणजे दोघांना एकत्र बसून आपसी समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. समझोता जर घडला नाही तर कागदपत्राच्या आधारे न्याय निवडा दिला जातो. त्यावर अपील करता येत नाही. या मंचासमोर 1 करोड रुपयापर्यंतचे वाद सोडण्यात येतात. तसेच हा मंच नागपूर जिल्ह्याकरिता काम करीत आहेत. या मंचाचे कार्यालय तथा कोर्ट जिल्हा न्यायालय इमारत 7वा माळा नागपूर येथे आहे. तर आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. तर हे होते परमनंट लोक अदालत नागपूरचे अध्यक्ष श्रीमान दीपक भेंडे साहेब. मित्रांनो, त्यांनी सांगितलेली माहिती अत्यंत उपयोगाची आहे. त्यांनी जी आपल्याला माहिती दिली, अशा माहितीच्या आधारे आपल्या जिल्ह्यांमध्ये आपण चौकशी करू शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ची स्थापना झालेली असते. तिथे एक सचिव असतात जे स्वतः न्यायाधीश असतात. आपण या प्री लिटिगेशन विषयीची माहिती आपण संबंधित त्या जिल्ह्याच्या प्राधिकरणाकडे जाऊन व व्यक्तिशः भेट देऊन माहिती घेऊ शकता. आणि आपल्याला जो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लागणारा वेळ, खर्च हा सुद्धा यामधून वाचत असतो. तर आपण या न्यायालयामध्ये उपलब्ध असलेल्या सेवेचा लाभ घ्यावा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीकरिता आमच्या न्यायिक
विषयीच्या संबंधीच्या माहितीकरता अपडेट ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमचे व्हिडिओ नक्की बघत राहा. धन्यवाद. जय हिंद.